इकडे बघ. नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललोय नवीन एका टूरला. आपण चाललो राजगड बघायला. तर तुम्ही पाहू शकता माझ्या मागा मोठ्या प्रमाणात गर्दी आहे या ठिकाणी. या ठिकाणी बघू शकता मोठ्या प्रमाणात कोकणी गोळा झाले. तरी आम्ही सगळे चाललोय राजगडला. पुढची बाईक तुम्हाला पुण्यात मिळेल. शुभेच्छा तुम्हाला प्रवासाच्या. आम्हाला काय ते खेळायला चांगलं छान बोला महाराज की. नमस्कार मित्रांनो, तुमचं आणखी एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तुम्हाला वाटत असेल की हा व्यायामाचा व्हिडिओ आहे की काय, पण नाही. आम्ही सगळे पाहुण्यांमधली पोरं निघालोय फिरायला आणि आमच्यासोबत आहेत आमचे मामा, जे की आहेत पैलवान. मग काय, लोणावळ्याला गेल्यानंतर रात्री मस्त थंडी पडली होती आणि आमच्या मामांना सुचलं की सपाट्या मारू. झालं, सगळ्यांना लोणावळ्याच्या थंडीमध्ये मस्त सपाट्या मारायला लावल्या. चालवाय पाहिजे आता. Once more! सपाटी एक नंबर. हा नाही सपाटी बघा. आणि मग नंतर सुरू झाला अजून एक आमचा शक्तिप्रयोग, म्हणजे काय, पंजा लढवणे. अशी धमाल झाली की झोपायला रात्रीचे 1-2 वाजले. म्हणजे लोणावळ्यामध्ये जाऊन लोक काय करतात सांगायची गरज नाही, पण आमच्या मामांनी आम्हाला तिथं जाऊन थंडीमध्ये सपाट्या मारायला लावल्या. चला, सगळ्यात उशिरा येणारा ही प्राणी. ओ घ्या पोहे. निघून फक्त आम्हाला 10 मिनिट झालं होतं. मामांनी आम्हाला थांबवलं चहा आणि नाश्ता करण्यासाठी. ए अरे, कचरा कोण टाकलं रे? कचरा कोण टाकला? चेहरा दाखवा जरा. या ठिकाणी माझी पावणे 7 वाजता आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे. आमच्या ग्रुपचे लीडर आहेत पुढे 2, ओंकार आणि निखिल भैया. आमच्यासोबत जरा धोका झालेला आहे इथं. आम्हाला टूर गाईडनी जो लोहगडला आधी आला होता, एवढं सकाळ सकाळी आणले आणि इथं 9 वाजता लोहगड सुरू होणार आहे. विसापूर फोर्ट. आधी विसापूर फोर्ट करायचा आणि मग लोहगडला जायचं. टकमकटोक रायगडला आहे. टकमकटोक ट्रेकिंगची आतुरतेने वाट पाहिल्यानंतर 1 तासानंतर ऍक्च्युली ट्रेकिंगला सुरुवात झाली. आता जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की. डिफिकल्टी लेवल मॉडरेट आहे ना? काय म्हणतोय ट्रेकर? मॉडरेट आहे. निखिलने तर आत्ताच पाणी प्यायला सुरुवात केली. कुठे रे माकड? कुठं चला, हात द्या. वर गेलं नाही, मागच्याला हात द्या. गणगळत खाली येऊ नका खरं. 80% ना, पण 5 मिनिट झाला 80%च म्हणायला लागलाय तू. असं सेम नाशिकला हा अंजनी पर्वत म्हणून आहे.
ह्याच्यापेक्षा जबरदस्त ही लय किरकोळ आहे. हा 10% बी भरलं ना. एवढं गड चढून आल्यानंतर हा व्ह्यू बघितल्यावर एवढं कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटायला लागलं. या भाई तुम्ही गाड्याची शेवटची पायरी चढली आत्ताच. कसं वाटायला लागलं तुम्हाला? एकदम भारी रूट छान होता, मस्त वाटलं एकदम. विचारा कशा नाही सुपर वाटलं. इकडे बघा सगळ्यात आधी आम्ही आलो इथं कुठे गेलो असं असतं. दिस इज नॉट फेअर बरं का. तुमचं लाईव्ह टीव्हीला दाखवूया आपण. बोला. बरं का गड चढताना मला फार परिश्रम करावं लागलं. बरं. आनंद अडचणी आल्या पण या साईड आनंद नव्हता आपल्या सोबत. आनंद नव्हता कोण. आनंद बाबा. या रस्त्याने आम्ही वर आलो बरं का. रस्ता मस्त आहे एकदम. ऍक्च्युअल ट्रेकिंग केल्याचा अनुभव येतो. मार्च मध्ये आम्ही आलो तरी सुद्धा एवढं भारी वाटायला लागलं. जर आपण पावसाळ्याच्या किंवा थंडीच्या दिवसात आलो तर काय भारी वाटेल हा सीन इथं. पेंटिंग आणि पिक्चर परफेक्ट आहे एकदम. बघ एका मागे एक डोंगर. कसलं भारी दिसते, समुद्रासारखं दिसते. हो राज्य सुधारायची गरज ना. हो आपला कोकण साधारण 1 तास लागला बरं का आम्हाला वर चढायला. पण असली मजा आली. एक नंबर रस्ता. सगळं पूर्ण दगड आहेत. जर पायऱ्या असतील ना तर जास्त ट्रेकिंग केल्यासारखं वाटत नाही. पण या गडाचं वैशिष्ट्य तसंच आहे की पायऱ्याच नाहीत. कसल्याच पायऱ्या नाहीत. 100% सगळा दगडाचाच रस्ता आहे. आज आम्ही जो किल्ला बघायला आलो आहे तो म्हणजे विसापूर किल्ला. हा मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे बालाजी विश्वनाथ यांनी बांधला आहे. पुण्याकडून मुंबईला जाताना लोणावळ्याच्या आधी लोहगड आणि विसापूर हे 2 किल्ले ट्रेकिंगसाठी प्रसिद्धच आहेत. गाईड एकच मिनिट आहे. इतिहासाच्या तासाला तुम्ही कुठं होते साहेब? बुरुज मध्ये तुम्हाला सांगावं लागलं. कुठला बुर्ज खलिफा. मळवली रेल्वे स्टेशनवर उतरताच लोहगड सहज दिसतो, परंतु डोंगराच्या मागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात पोचल्यावरच दिसतो. हा विसापूर किल्ला पवना नदीच्या वळणात वसलेला आहे. गडावर अनेक तळी आहेत. गडावरील पठारावर लांब पसरलेली भव्य तटबंदी आपलं लक्ष वेधून घेते. गडावर एक मोठी तोफ देखील आहे. म्हणजे त्यावेळेस जे आपले मावळे होते हा. संरक्षण करण्यासाठी आपल्या किल्ल्याचे जे काय बघण्यासाठी किंवा हल्लेखोर कुठून हल्ला करतोय त्यासाठी बुरुजाचा वापर केला जातो. प्रत्येकाच्या किल्ल्याच्या म्हणजे 4 कोपऱ्यात किंवा कोपऱ्याच्या ठिकाणी बुरुज केला होता. बरोबर. इथे एक बुरुज आहे. आपण ज्या ठिकाणी उभा राहिलो समोर तिथे एक बुरुज आहे. तिथे एक बुरुज आहे. हा सांगा. बरं का तुमच्या लक्षात घ्या तुम्ही की पाण्यात तळ कसं इकडे बघा. हा ब्लर दिसायला. हा दिसलं. हे फार गुणकारी पाणी. बर. एक जर घोट तुम्ही ह्या पाण्याचा पेला केला. हा तुम्ही आजारी पडू शकत नाही. काय म्हणता? खरं कसला बी आजार जाईल. काय कसलं काही असू दे बर. आजारी पडू शकत नाही तुम्ही. गुडघेदुखी जाईल का? सांधेदुखी गुडघेदुखी धनुर्वात सगळं काय म्हणजे कुत्र जरी चावलं असलं तरी सुद्धा ती रेबीज होता. मुळव्याधावर आहे हे. नाही ती नाही. मुळव्याधाला पाणी लाव. प्राशन करायचं का धुवायचंय पाण्याने? ठीक आहे. फक्त ही पाणी पिलं का आजार चांगलं दूर होते. मला एवढंच बोलायचं. फक्त मला बोलायचं. आता वाजलेत 8:45 आणि आता आम्ही उतरायला सुरुवात केलेली आहे. पहिला पाऊल बालवानांनी टाकलेला आहे. आता दुकानात बीच ऑन द वे अलिबाग. विसापूर किल्ला बघितल्यानंतर आम्ही चाललोय अलिबागकडे आणि जाता जाता मॅप्रो गार्डन मध्ये हा मस्तपैकी शो आम्हाला बघायला मिळाला. थँक्यू.
नमस्कार मित्रांनो. थांब की बाबा, कोण पोरगा रे? अलिबाग बघून झाल्यानंतर आम्ही चाललोय अजून एक किल्ला बघायला आणि तो म्हणजे मुरुड जंजिरा. फर्स्ट टाइम कोण कोण आलं रे जंजिराला? जंजिरा किल्ला हा महाराष्ट्रातील एक अभेद्य आणि ऐतिहासिक जलदुर्ग आहे, जो अरबी समुद्रात एका खडकावर वसलेला आहे. आणि हा किल्ला मजबूत तटबंदी, बुरुज आणि तोफांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच आतमध्ये राजवाडे, मशीद आणि पाण्याची व्यवस्था आहे. जंजिराचा अर्थ म्हणजे समुद्राने वेढलेला किल्ला. भक्कम बांधकाम, आजूबाजूला समुद्र, याशिवाय मुरुड जंजिराच्या तटावर 572 तोफा आहेत. त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य आहे. या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती. छत्रपती शिवाजी महाराज की जय! हर हर जरी हा किल्ला अजिंक्य असला तरी आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष किल्ल्यामध्ये केलेला आहे. त्याचा मनस्वी अत्यंत आनंद आहे. बरोबर आहे की नाही? छत्रपती शिवाजी महाराज की जय. एकूणच खूप छान अनुभव पाहुण्यांमधल्या मुलांसोबत फिरण्याचा आला. कारण सहसा आपण नातेवाईकांना कार्यक्रमापुरतच भेटत असतो, पण त्यांच्यासोबत फिरायला गेल्याने एकमेकांमधले नाते अजून मस्त होते. हे या बॉयज ट्रिपवरून जाणवले. पुढे जर माझा बाईट घेतला तर काय करणार? तुमचा बाईट नाही, मुका घेतला चालेल का? मुका घेतला तर